तुम्ही सर्व इथे या. आम्ही इथे आमसोले सुकवलेले आणि तेजपत्ता आणि चिवातू आतमध्ये झोपली आहे. चला तुम्हाला दाखवते. अरे स्वराज नाही दाखवणार. झोपलेत फक्त आम्ही जागे आहोत दुपारी. आणि हा माझा भाव मोबाईल बघतो. आम्ही जागे आहोत कारण की सगळे झोपल्यानंतर आम्हाला ब्लॉग बनायला भेटतो. कारण की सर्वांचे फोन घरी असतात त्यामुळे. चला आता ब्लॉग बनवला. सगळे झोपले त्याच्यामुळे आम्हाला ब्लॉग बनायला भेटतं. काल फोनच नव्हतं झोपलं का त्याच्यासाठी मी काल ब्लॉग नाही टाकू शकले. तुळशीचं झाड आहे आणि तुळशीचं झाड आहे इकडे. तुळशीचं झाड आहे आणि हे बघा पपयाचं झाड आहे. तिथं माझा हात नाही पडत त्यामुळे मी तुम्हाला दाखवू नाही शकते. म्हणजे उंची नाही पडली. मी तुम्हाला ढकलून दाखवतो. हे आमचं पपयाचं झाड आहे. बघा मी काढून पण ठेवलेत. बघा 2 लोक. तुम्ही म्हणत असाल की पांढरं पांढरं काय तो चीक आहे पपयाचं चीक. या तुम्हाला आमची सगळी झाडं दाखवतो. खाली उतर ना. हे बघितलं सगळ्यांची झाडं आहेत. ते नारळाचं झाड दिसतंय. बोल. माझे ते पप्पांचं आहे सर्वात मोठं आहे. आणि ते बघा किती झाड आहे. ते बघा छोटं झाड माझ्या आत्तूचं बाळवतीचं ते मरलं आत्ताच रजवलं ते. आणि इकडं नारळाचं झाड आहे. बाबडी आत्तूचं आहे. ते पूजा आत्तूचं आहे. आणि हे बघा हे पेरूचं झाड आहे. आणि पेरू काढले ते पत्रावर चढलं होतं मी. हे कोणाचं आहे? हे पेरूचं झाड आहे. इकडे या. हे गाडीवाला आत्तूचं आहे झाड नारळाचं. बघ किती मोठं उभं बघू शकता तुम्ही. आणि हे कसलं झाड आहे तुम्हाला सांगू. जास्वंदाचं झाड आहे हे. होय.